शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भूषण मध्ये येऊ नको भूषण फोन ठेवा गाड्याला अजून थांब गडबड नको. प्रशांत कोरटकरला अखेर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलेलं तुम्ही बरं आता रोल पुढे घ्या. आता तुमची चूक केलं तुम्ही आता आम्ही गाडी चालेल की बाबा नाही आणि पुढे अरे पुढे चालेल की मागं कट्टाय पुढे चला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर आज कोल्हापुरात हल्ल्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले. तत्पूर्वी कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी वाहनातून नेत असताना त्याला कोल्हापुरी चप्पल दाखवत चांगलाच घाम फोडला. यावेळी काही संतप्त शिवप्रेमींनी कोरटकरला आमच्या ताब्यात द्या, आम्ही बघतो काय करायचं असं म्हणत संतापाला वाट करून देत अस्सल कोल्हापुरी शिव्यांची लाखोली वाहिली. कोर्टात हजर करण्या अगोदर पोलिसांनी माध्यमांना आणि शिवप्रेमींना चकवा देत कोरटकरला कोर्टात हजर केलं. अखेर जिल्हा सत्र न्यायालयासमोर त्याला हजर केलं असता न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या कोल्हापुरात प्रशांत कोरटकरच्या विरोधात तणावाची परिस्थिती आहे. नेमका आज दिवसभरामध्ये काय काय नाट्यपूर्ण आणि थरारक गोष्टी घडल्या पाहूयात. आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर प्रशांत कोरटकरला हजर करण्यात आलं. दरम्यान काही दिवसांपूर्वीच कोरटकर यानं सुरुवातीला पश्चिम बंगाल आणि त्यानंतर दुबईत पळ काढल्याची चर्चा होती. तथापि त्यानंतर त्याच्या पत्नीनंच त्याचा पासपोर्ट जमा केल्यानंतर कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याचं स्पष्ट झालं होतं. सोमवारी त्याला तेलंगणामधून अटक करण्यात आलं. आज कोल्हापूर पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयानं 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान इंद्रजीत सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की कोरटकर याने पोलीस तपासात मदत केली नाही. सावंत यांना फोनवरून धमकी दिलेला आवाज माझा नाही असा दावा कोरटकरनं न्यायालयात केला आहे. त्यामुळे त्याच्या आवाजाचे नमुने घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. कोरटकर चंद्रपूर पोलीस मुख्यालयाच्या समोर राहत होता. पोलिसांच्या जवळ राहून तो फरार असेल तर याची चौकशी केली पाहिजे. आमची लढाई कोरटकर सारख्या प्रवृत्ती विरोधी नाही. इतर कोणत्या लोकांनी कोरटकरला मदत केली का याची चौकशी केली पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. या अगोदर कोरटकरनं कोल्हापूर जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा जामीन अर्ज मंजूर झाल्यानं 11 मार्च पर्यंत त्याला दिलासा मिळाला होता. पण कोल्हापुरातील सामाजिक संघटनांच्या दबावानंतर पोलिसांनी कोरटकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयानं त्याचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता. त्यानंतर आणि त्यापूर्वी देखील कोल्हापूर पोलिसांनी नागपूरला धाव घेत कोरटकर याचा शोध सुरू केला होता. तथापि त्यानं सुरुवातीला मध्य प्रदेशात पळ काढल्याची चर्चा होती. 1 महिना फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला सोमवारी तेलंगणामधून अटक करण्यात आली. कोल्हापूर पोलिसांनी आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तत्पूर्वी प्रशांत कोरटकरच्या अंगावर काही शिवप्रेमी धावून गेले. त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर पोलिसांनी दुसऱ्या दारातून कोरटकरला गाडीत बसवत तेथून त्याला पळवलं.
तर पोलीस कोरटकरला वाहनातून नेत असताना त्याला कोल्हापुरी चपला दाखवत चांगलाच घाम फोडला। यावेळी काही संतप्त शिवप्रेमींनी कोरटकरला आमच्या ताब्यात द्या, आम्ही बघतो काय करायचं म्हणत संतापाला वाट करून दिली। अस्सल कोल्हापुरी शिव्यांची लाखोली वाहिली। अखेर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर कोरटकरला हजर केले असता न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळं प्रशांत कोरटकरचा कोल्हापुरातील जुना राजवाडा इथं 3 दिवस सरकारी मुक्काम असणार आहे। प्लीज मध्ये येऊ नका यार, मध्ये येऊ नका। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। गाड़ी एक बोलो, गाड़ी जय भवानी। यार चला ना, गाड़ी काय पडते अरे बसला ए बस कुठला तू? हा बसला बघ इकडे बस घेता झालं की हो या इकडे पुढे चला जाऊ दे. ये ना काय बघतो तू?